नमस्कार. हेल्थ फॉर यू या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर शशिकांत जोशी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. आजचा आपला व्हिडिओ प्रोटीन बद्दल आहे. प्रोटीन हे शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या आपल्या घटकांपैकी आहे आणि नुकतंच ICMR ने त्यांच्या विविध सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मधून विविध माध्यमातून प्रोटीन बद्दल गाईडलाईन या पोषण मास निमित्त तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तर आपण मंडळी बघत आहोत की प्रोटीन हे आपण एखाद्या दुकानात गेलो किंवा कुठं ऑनलाईन मध्ये गेलो आणि विविध ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्म मध्ये आपण बघतो, प्रोटीन सर्च केलं की भरपूर कंपन्यांचे डब्बे आपल्याला दिसतात. त्याच्यावर दिसतं की ग्रँड डिस्काउंट किंवा हे घ्या, तुमचं शरीर असं होईल तसं होईल. पण मंडळी बघा की प्रोटीनचा उपयोग आपल्या शरीराच्या वाढ आणि समतोलासाठी फार आवश्यक असतो. प्रोटीन आणि अमायनो ऍसिड हे आपल्या शरीरातील जे 2 वेळा आपण भोजन सांगितलेलं आहे आयुर्वेदाने, त्या भोजनामधूनच, परिपूर्ण भोजनामधूनच आपल्याला येत असते. आपण जे बघतो डाएटचं पिरॅमिड बघतो आपण किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण बघत आहोत, तर या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला प्रोटीनची जे अंतर्भाव झालेला आहे हा आपल्याला त्यामध्ये दिसत असतो. पण भरपूर मंडळी लोक काय करतात की प्रोटीन घेतात आणि म्हणतात बस आम्ही आज जेवणार नाही, आम्ही प्रोटीन शेक घेतलेला आहे, आम्ही प्रोटीन हे घेतलेलं आहे, आम्ही प्रोटीनचा ते पदार्थ घेतलेला आहे. पण मंडळी अशाने होत नाही. आपल्या जेवणासाठी जे आवश्यक घटक आहेत, आपल्या दैनंदिन जीवनासाठी जे आवश्यक घटक आहेत ते आपल्या भोजनामधून येत असतात आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, कार्बोहायड्रेट असतील, प्रोटीन असेल, हे आपल्या भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रीयन थालीमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रमाणात त्याचा अंतर्भाव झालेला आहे. आपलं जे पारंपरिक जी महाराष्ट्रीयन थाली आहे ती अतिशय बेस्ट आहे, तो संपूर्ण आहार आहे. मग मंडळी आता प्रश्न येतो की जे लोक प्रोटीन्स घेतात त्यांनी प्रोटीन्स कसे घ्यावे? प्रोटीन्सच्या सप्लिमेंटची आवश्यकता काही काही लोकांना पडते, पण ती जी सप्लिमेंट आहे ती वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नये. डॉक्टरांनी जर सांगितलं की या व्यक्तीला किंवा गरोदर माता असेल किंवा काही लहान बालकं असतील कमी वजनाचे किंवा आणखी कुठल्या काही कंडिशन असतील, त्यामध्ये वैद्यकीय सल्ल्याने प्रोटीन्स घेणे हे ते डॉक्टर ठरवतील. पण तुम्ही स्वतःहून ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा दिसला प्रोटीनचा डब्बा म्हणून घे, अशा अशा गोष्टीपासून तुम्ही परावृत्त झाले पाहिजे. मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.